सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स बघूया. आणि जे पण एक्झाम्पल सेंटेन्सेस दिलेले आहेत ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे आणि त्या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. बघूया फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एक्सोडस. EXODUS, एक्सोडस. एक्सोडसचं मिनिंग होतं अ मास डिपार्चर ऑफ पीपल. अ मास डिपार्चर ऑफ पीपल म्हणजे काय होतं, तर खूप मोठ्या संख्येमध्ये जे लोक स्थलांतरित करतात, प्रस्थान करतात, पलायन करतात, त्याला म्हटलं जातं एक्सोडस. सो एक्सोडसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं मास डिपार्चर ऑफ पीपल. हिंदीमध्ये मिनिंग होतं भारी संख्या में प्रस्थान. म्हणजेच काय, तर खूप मोठ्या संख्येमध्ये जे लोक स्थलांतरित करतात आणि पलायन. पलायन आणि प्रस्थान हे मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं आणि इंग्लिश हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. सो एक्सोडसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं भारी संख्या में प्रस्थान आणि पलायन. मराठीमध्ये काय मिनिंग होतं, निर्गमन. ओके. सो पलायन सुद्धा म्हटलं जातं, निर्गमन, आणखी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि कूच, प्रस्थान. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं एक्सोडसचं, निर्गमन, पलायन, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि कूच आणि प्रस्थान. सिनोनिम्स बघूया काय आहे सिनोनिम्स. मायग्रेशन, डिपार्चर, विड्रॉवल आणि इव्हॅक्युएशन. सिनोनिम्स आहेत एक्सोडसचे मायग्रेशन, इव्हॅक्युएशन, विड्रॉवल आणि डिपार्चर. आणि अँटोनिम्स आहेत अरायवल, इन्फ्लक्स आणि एंट्री. अरायवल, इन्फ्लक्स आणि एंट्री हे आहेत अँटोनिम्स एक्सोडसचे. सेंटेन्स एकदा ट्राय करून बघा की कसं इथे यूज करण्यात आलेला आहे एक्सोडसला. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे अनवाइंडिंग. अनवाइंडिंगचं मिनिंग काय आहे, अनडू और बी अनडन आफ्टर वाइंडिंग और बीइंग बाउंड. फायनान्स मध्ये काय आहे, क्लोजिंग आउटर ट्रेडिंग पोझिशन. ओके. सो दोन अर्थ आहेत अनवाइंडिंगचे. काय आणखी एक अर्थ काय आहे की अनडू और बी अनडन आफ्टर वाइंडिंग और बीन बाउंड. म्हणजेच काय करणे, तर उलगडणे, सोडवणे. ओके. जे वाइंड झालेलं आहे त्याला सोडवणे, म्हणजे जे टँगल झालेलं आहे त्याला सोडवणे, याला म्हटलं जातं अनवाइंडिंग. आणि जे फायनान्समध्ये, ओके, ॲज अ फायनान्सच्या दृष्टीने काय आहे, क्लोजिंग आउटर ट्रेडिंग पोझिशन. म्हणजेच काय करणे, तर वाइंड अप करणे. ओके, म्हणजेच बंद करणे. सो असे दोन अर्थ होतात. हिंदीमध्ये काय मिनिंग आहे अनवाइंडिंगचं, खोलना आणि सुलझाना. मराठीमध्ये काय होतं, उलगडणे, सोडणे, निकाली काढणे. आणखी काय अर्थ होतो, विश्रांती घेणे. ओके. सो अनवाइंडिंगचे काय अर्थ होतात, अनडू और बी अनडन आफ्टर वाइंडिंग और बीइंग बाउंड. आणि फायनान्स, क्लोजिंग आउटर ट्रेडिंग पोझिशन, म्हणजेच क्लोज करणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं खोलना आणि सुलझाना. मराठीमध्ये होतं उलगडणे, सोडणे, निकाली काढणे आणि विश्रांती घेणे. सिनोनिम्स आहेत अनटँगलिंग, अनरॅव्हलिंग आणि रिव्हर्सिंग. अनटँगलिंग, अनरॅव्हलिंग आणि रिव्हर्सिंग हे आहेत सिनोनिम्स अनवाइंडिंगचे. आणि अँटोनिम्स आहेत वाइंडिंग आणि टँगलिंग. सिनोनिम्स काय आहेत अनवाइंडिंगचे, वाइंडिंग आणि टँगलिंग. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे, हर्टल. HURTLE, हर्टल. नेक्स्ट, हर्टलचं मिनिंग होतं मूव और कॉज टू मूव ॲट अ ग्रेट स्पीड, टिपिकली इन अ वाईल्डली अनकंट्रोल्ड मॅनर. म्हणजेच काय, तर वेगाने किंवा जोरात काय करणे, पळणे. वेगाने किंवा जोरात पळणे किंवा पुढे जाणे, त्याला म्हटलं जातं हर्टल. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं, तेज गती से भागना या गिरणं. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं वेगाने किंवा जोरात पुढे जाणे, म्हणजेच काय, धावणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं हर्टलचं वेगाने किंवा जोरात पुढे जाणे, आणि म्हणजेच धावणे किंवा सुसाट सुटणे. सो इंग्लिशमध्ये मिनिंग आहे हर्टलचं मूव और कॉज टू मूव ॲट अ ग्रेट स्पीड, टिपिकली इन अ वाईल्डली अनकंट्रोल्ड मॅनर.
हिंदीमध्ये मिनिंग होतं तेज गतीचे भागना या गिरणं. मराठीमध्ये होतं वेगाने किंवा जोरात पुढे जाणे आणि धावणे आणि सुसाट सुटणे. सिनोनिम्स काय आहेत? डॅश, प्लंज, कॅरिंग आणि रश. सिनोनिम्स आहेत हर्टलचे डॅश, प्लंज, कॅरिन आणि रश. आणि अँटोनिम्स आहेत क्रॉल, ड्वॉडल आणि क्रिप. अँटोनिम्स काय आहेत? क्रॉल, डॉडल आणि क्रिप. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बॅरेज. बॅरेजचं मिनिंग होतं अ कन्सन्ट्रेटेड आर्टिलरी bombardment over a wide area, a concentrated outpouring as a questions or blows. सो काय आहे? एकदा परत सांगते तुम्हाला काय आहे बॅरेजचं मिनिंग इंग्लिशमध्ये. अ कन्सन्ट्रेटेड आर्टिलरी बॉम्बार्डमेंट ओव्हर अ वाईड एरिया, अ कन्सन्ट्रेटेड आउटपोरिंग ॲज ऑफ क्वेश्चन्स ऑर ब्लोज. म्हणजेच काय होतं तर हिंदीमध्ये होतं बोछार आणि झडी. जसं की आपण म्हणतो भडीमार. जर आपल्याला एखादं लहानसं लेकरू आहे ते आपल्याला सतत प्रश्न विचारत राहतं, म्हणजेच काय करताय तो आपल्यावर भडीमार करत आहे खूप साऱ्या प्रश्नांचा, खूप प्रश्न विचारत आहे, त्याला काय म्हटलं जातं? बॅरेज असं म्हटलं जातं. आणखी काय होत आहे की तोफांचा सतत जो मारा होतो, ओके, म्हणजे सतत तोफा, आता जसं कुठे युद्ध झालं तिथे तोफांचा मारा होतो, लगेच्या लगे खूप साऱ्या तोफा उडवतात, सो त्याला काय म्हटलं जातं? त्याला सुद्धा म्हटलं जातं बॅरेज. सो काय आहे हे इंग्लिशमध्ये मिनिंग होतं बॅरेजचं? कन्सन्ट्रेटेड आर्टिलरी बॉम्बार्डमेंट ओव्हर अ वाईड एरिया, अ कन्सन्ट्रेटेड आउटपोरिंग आणि ॲज ऑफ क्वेश्चन ऑर ब्लोज. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं बॅरेजचं बोछार आणि झडी. मराठीमध्ये मिनिंग होतं भडीमार आणि मारा. सो मारा म्हणजे काय होतं तर तोफांचा सतत मारा. ओके, मराठीमध्ये मिनिंग होतं बॅरेजचं भडीमार, मारा. मारा म्हणजे होतं तोफांचा सतत मारा. सिनोनिम्स आहेत बॉम्बार्डमेंट, व्हॉली, ऑनस्लॉट आणि हेल. काय आहेत सिनोनिम्स बॅरेजचे? बॉम्बार्डमेंट, व्हॉली, ऑनस्लॉट आणि हेल. आणि अँटोनिम्स आहेत ट्रिकल आणि सायलेन्स. अँटोनिम्स काय आहेत बॅरेजचे? ट्रिकल आणि सायलेन्स. नेक्स्ट बघूया वर्ड काय आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे फॅलो. FALLOW, फॅलो. फॅलोचं मिनिंग होतं ऑफ फार्मलँड, plowed and harrowed but left unsown for a period in order to restore its fertility आणि inactive. म्हणजे जे काय आहे अशी जमीन जिथे नांगरलेली ती आहे पण तिथे काहीच पेरलेलं नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं? फॅलो असं म्हटलं जातं. म्हणजे जी काय आहे जमीन जी पडीत आहे किंवा पडीत जमीन आहे त्याला म्हटलं जातं फॅलो. सो फॅलोचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑफ अ फार्मलँड plowed and harrowed but left unsown for a period in order to restore its fertility inactivity. ओके, इनॅक्टिव्ह म्हणजेच एक तर ते पडीत आहे, इनॅक्टिव्ह आहे, किंवा तिची फर्टिलिटी जी आहे त्या जमिनीची रिस्टोर करण्यासाठी त्याच्यावर सध्याच काही केलेलं नाही आहे. म्हणजेच नांगरलेलं तर आहे पण त्याच्यावर सध्याच काही पेरलेलं नाही आहे, त्याला म्हटलं जातं फॅलो. सो फॅलोचं हिंदीमध्ये मिनिंग होतं परती, म्हणजेच बिना बोई हुई जमीन. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं पडीत किंवा पडीत जमीन. आणखी काय होतं? नांगरलेली पण न पेरलेली जमीन. आणखी काय होतं? लागवडीशिवाय पडून राहिलेली. सो मराठीमध्ये मिनिंग होतं फॅलोचं पडीत किंवा पडीत जमीन, नांगरलेली पण न पेरलेली आणि लागवडीशिवाय पडून राहिलेली, याला म्हटलं जातं फॅलो. सिनोनिम्स आहेत अनकल्टिवेटेड, अनप्लोड आणि डोरमेंट, अनयुज्ड. सो सिनोनिम्स काय आहेत फॅलोचे? अनकल्टिवेटेड, अनप्लोड, डोरमेंट आणि अनयुज्ड. आणि अँटोनिम्स आहेत कल्टिवेटेड, ऍक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह. कल्टिवेटेड, ऍक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह हे आहेत अँटोनिम्स फॅलोचे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड काय आहे? कोएर्सिव्ह. COERCIVE, कोएर्सिव्ह. प्रोनाउन्स कसं करायचं याला? कोएर्सिव्ह.
सो कोएर्सिव्हचं मिनिंग होतं रिलेटिंग टू ऑर युजिंग फोर्स ऑर थ्रेट्स. म्हणजेच काय तर जबरदस्तीचे जे असते किंवा बळजबरी जे असते बळजबरीने त्याला म्हटलं जातं कोएर्सिव्ह. ओके, कोएर्सिव्हचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं मग रिलेटिंग टू ऑर युजिंग फोर्स ऑन थ्रेट्स. म्हणजेच हिंदीमध्ये मिनिंग होतं बलपूर्वक आणि दमनात्मक. बलपूर्वक आणि दमनात्मक हे होतं मराठीमध्ये हिंदीमध्ये कोएर्सिव्हचं मिनिंग. आणि मराठीमध्ये काय होतं जबरदस्तीचे, बळजबरीचे, धाक धपटशा दाखवणारे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं कोएर्सिव्हचं जबरदस्तीचे, बळजबरीचे आणि धाक धपटशा दाखवणारे. सिनोनिम्स आहेत अथॉरिटेरियन, फोर्सफुल, कंपल्सरी आणि थ्रेटनिंग. सिनोनिम्स काय आहेत कोएर्सिव्हचे अथॉरिटेरियन, फोर्सफुल, कंपल्सरी आणि थ्रेटनिंग. आणि अँटोनिम्स आहेत व्हॉलंटरी, ऑप्शनल आणि पर्सुएसिव्ह. व्हॉलंटरी, ऑप्शनल आणि पर्सुएसिव्ह हे आहेत अँटोनिम्स कोएर्सिव्हचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे क्रुसिबल. क्रुसिबलचं मिनिंग होतं ओके सो CRUCIBLE क्रुसिबल. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला क्रुसिबल. क्रुसिबलचं मिनिंग होतं अ सिरॅमिक और मेटल कंटेनर in which metals or other substances may be melted or subjected to very high temperatures. A situation of severe trial or in which different elements interacts leading to the creation of something new. म्हणजेच काय तर एक असं भांड असतं, एक वितळण्याचं पात्र असतं. ओके, काही पण काय तर मेटल किंवा काही जे अदर सबस्टन्सेस आहे ते वितळण्याचं जे पात्र असतं त्याला सुद्धा म्हटलं जातं क्रुसिबल. आणखी काय आहे तर कठीण परीक्षा जी असते, ओके कठीण परीक्षा जेव्हा कसोटी आहे, अग्निपरीक्षा जी आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं क्रुसिबल असं म्हटलं जातं. सो क्रुसिबलचे असे दोन मिनिंग आहे, एक तर मेटल किंवा काही सबस्टन्सेस वितळण्याचं पात्र आणि दुसरं असते कठीण परीक्षा. सो मराठीमध्ये क्रुसिबलचं मिनिंग होतं वितळण्याचे पात्र आणि कठीण परीक्षा. सो सिनोनिम्स काय आहेत क्रुसिबलचे ट्रायल, टेस्ट, ऑर्डिल आणि मेल्टिंग पॉट. सो सिनोनिम्स आहेत क्रुसिबलचे ट्रायल, टेस्ट, ऑर्डिल आणि मेल्टिंग पॉट. नेक्स्ट वर्ड आहे REPERTOIRE म्हणजेच रेपर्टोअर. प्रोनाउन्स कसं करायचं याला REPERTOIRE ला रेपर्टोअर. रेपर्टोअर. सो रेपर्टोअरचं मिनिंग काय होतं अ स्टॉक ऑफ स्किल्स और टाइप्स ऑफ बिहेवियर दॅट अ पर्सन हॅबिच्युअली युजेस. म्हणजे जे काय आहे साठा आहे, कोणाजवळ कौशल्यांचा साठा असतो, ज्ञान असतं, खूप सारं ज्ञानाचा साठा असतो, संच असतो, कौशल्याचा संच असतं, त्याला म्हटलं जातं रेपेटोअर. सो रेपेटोअरचं मिनिंग काय होतं स्टॉक ऑफ स्किल्स और टाइप्स ऑफ बिहेवियर दॅट अ पर्सन हॅबिच्युअली युजेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं कौशल्य समूह. मराठीमध्ये काय होतं कौशल्य किंवा ज्ञानाचा साठा, कला संग्रह. आणखी काय होतं नाटक संच आणि कार्यसंच. सो मराठीमध्ये मिनिंग होतं रेपर्टोअरचं कौशल्य किंवा ज्ञानाचा साठा, कला संग्रह, नाटक संच आणि कार्यसंच. सिनोनिम्स आहेत कलेक्शन, स्टॉक, रेंज आणि इन्व्हेंटरी. सिनोनिम्स आहेत रेपर्टोअरचे कलेक्शन, स्टॉक, रेंज आणि इन्व्हेंटरी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे ओके नेक्स्ट वर्ड आहे प्लेसिड. PLACID प्लेसिड. प्लेसिडचं मिनिंग होतं नॉट इझिली अपसेट और एक्साइटेड, काम अँड पीसफुल विथ लिटिल मुवमेंट और ऍक्टिव्हिटी. म्हणजे जो काय आहे एकदम काम आहे, शांत आहे, पीसफुल आहे, म्हणजे सौम्य आहे, निश्चल आहे. ओके त्याला म्हटलं जातं प्लेसिड. निश्चल म्हणजे काय तर जो स्थिर आहे एकदम त्याला म्हटलं जातं प्लेसिड. सो प्लेसिडचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं नॉट इझिली अपसेट और एक्साइटेड, काम
अँड पीसफुल विथ लिटिल मुवमेंट ऑर ऍक्टिव्हिटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं शांत आणि सौम्य. मराठीमध्ये काय मिनिंग होतं? शांत आणि सौम्य हे मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. आणखी काय होतं मिनिंग? स्थिर, निवांत आणि निश्चल. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं प्लेसिडचं शांत सौम्य. मराठीमध्ये सुद्धा शांत आणि सौम्य म्हटलं जातं. आणखी काय होतं? स्थिर, निवांत आणि निश्चल. सिनोनिम्स आहेत काम, ट्रँक्विल, अनरफल्ड आणि सेरेन. सिनोनिम्स आहेत प्लेसिडचे काम, ट्रँक्विल, अनरफल्ड आणि सेरेन. आणि अँटोनिम्स आहेत टर्ब्युलंट आणि एक्साइटेबल. टर्ब्युलंट आणि एक्साइटेबल अँटोनिम्स आहेत प्लेसिडचे. आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड बघूया आपण काय आहे. डिसइंजिनियस. DISINGENOUOUS. डिसइंजिनियस. डिसइंजिनियसचं मिनिंग होतं नॉट कॅन्डिड ऑर सिन्सिअर, टिपिकली बाय प्रिटेंडिंग दॅट वन नोज लेस अबाउट समथिंग दॅन वन रिअली डज. म्हणजे जो काय आहे कपटी आहे, ढोंगी आहे, त्याला म्हटलं जातं डिसइंजिनियस. ओके. जो काय आहे आणखी आपण म्हणू शकतो की कुटील आहे, जो स्पष्ट नाही आहे, सरळ नाही आहे, त्याला म्हटलं जातं डिसइंजिनियस. सो डिसइंजिनियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं नॉट कॅन्डिड ऑर सिन्सिअर, टिपिकली बाय प्रिटेंडिंग दॅट वन नोज लेस अबाउट समथिंग दॅन वन रिअली डज. हिंदीमध्ये मिनिंग होतं डिसइंजिनियसचं कपटपूर्ण आणि बैमान. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं कपटी, ढोंगी, सरळ किंवा स्पष्ट नसलेला, अप्रामाणिक आणि कुटील. सो मराठीमध्ये मिनिंग होतं डिसइंजिनियसचं कपटी, ढोंगी, सरळ किंवा स्पष्ट नसलेला, अप्रामाणिक आणि कुटील. सिनोनिम्स आहेत इनसिन्सिअर, डिसिटफुल, डुप्लिसिटियस आणि डिसऑनेस्ट. काय आहेत सिनोनिम्स डिसइंजिनियसचे? इनसिन्सिअर, डिसिटफुल, डुप्लिसिटियस आणि डिसऑनेस्ट. आणि अँटोनिम्स आहेत इंजिनियस, फ्रँक आणि सिन्सिअर. इंजिनियस, फ्रँक आणि सिन्सिअर हे आहेत अँटोनिम्स डिसइंजिनियसचे. सो परत वाचून घ्या, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याची PDF तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही नोट डाऊन करू शकता. आधीचे जे वर्ड झाले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चालला दररोज, नाहीतर जे आता होत आहे वर्ड्स ते तुम्हाला लक्षात राहत जाईल आणि आज जे झालेले वर्ड्स तुम्ही विसरत चालत जाल. म्हणून सगळेचे सगळे वर्ड्स जे आहेत ते दररोज तुम्ही रिवाइज करत चला. आणि जे वर्ड्स आहेत आजचे जे वर्ड्स घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करा किंवा जे इथे एक्झाम्पल दिलेले आहे, सेंटेन्सेस दिलेले आहे त्याच्यामध्ये कसं वर्डला यूज करण्यात आलेलं आहे ते एकदा ट्राय करून बघा. आणि सेंटेन्सचा अर्थ काय होऊ शकतो ते सुद्धा एकदा ट्राय करून बघा. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.